नमस्कार. गणगण गणात बोते. नवरात्रीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्री वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते. माघ, चैत्र, आषाढ आणि अश्विन महिन्यात. अश्विन नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हणून ओळखले जाते. शारदीय नवरात्रीचे 9 दिवस शक्ती स्वरूपा दुर्गा देवीची पूजा केली जाते. असे मानले जाते की मा दुर्गामध्ये विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा केल्याने सर्व समस्या नष्ट होतात. 9 ग्रहांचे अशुभ दूर होतात. जीवन आनंदी होते. घटस्थापना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जाते. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून 13 ऑक्टोबरला दसऱ्याला समाप्ती होईल. शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या शुभ मुहूर्ताची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे आणि त्यातल्या त्यातच देवीला स्वच्छता प्रिय आहे. घरात अस्वच्छता असेल आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे घटक असतील तर देवी कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे नवरात्रीच्या आधी घरात असलेल्या काही गोष्टी अवश्य घराबाहेर काढायच्या आहेत. जाणून घेऊया या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्यानंतरच घरात घटस्थापना करायची आहे. त्यानंतरच आपल्या घरातील दारिद्र्य जाते आणि लक्ष्मी प्राप्त होते. नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी तब्बल 9 दिवस भक्तांच्या घरी वास्तव्य करते. देवीच्या स्वागतासाठी घर स्वच्छ करताना कांदा, लसूण, अंडी, मांस-मासे किंवा इतर वाईट गोष्टी घरातून काढून टाकल्या पाहिजेत. घरातील वातावरण सकारात्मक असणे खूप गरजेचे असते. घरामध्ये एखादी तुटलेली मूर्ती किंवा चित्र असेल तर नवरात्र सुरू होण्याआधी घराबाहेर काढून टाकावी. अशा मूर्ती, चित्रांचे विसर्जन करावे. असे केल्याने वास्तुदोष होतात असे मानले जाते. तुटकी-फुटकी भांडी, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा फाटलेल्या चप्पल, शूज हे सुद्धा नवरात्रीच्या आधी घरातून काढून टाकावेत. अशा वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा पसरतात. पूजेच्या खोलीत असलेली शिळी फुले किंवा दाराला लावलेले तोरण फुलांचे ते जे खराब झाले असेल ते काढून टाकावे. तसे केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात तुटलेले घड्याळ असेल किंवा बंद पडलेले घड्याळ असेल तर ते घराबाहेर काढून टाकावे. घरात बंद घड्याळ असणे अशुभ मानले जाते. ते प्रगतीमध्ये अडथळा आणते आणि वाईट वेळ देखील आणते. घराच्या स्वयंपाकघरात खराब झालेली लोणची किंवा अन्नपदार्थ असतील तर ते घरात ठेवू नका. खराब अन्नपदार्थ घरात ठेवल्यास दुर्गादेवी नाराज होते. घरात कुठेही अंधार असेल किंवा पुरेसा प्रकाश नसेल तर ते अशुभ मानले जाते. नवरात्री सुरू होण्याआधी संपूर्ण घर प्रकाशाने उजळून निघेल याची काळजी घ्यावी. कुटुंबाच्या सुखसमृद्धीच्या दृष्टीने घरात अंधार शुभ मानला जात नाही. तर याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आहे. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन नवरात्रीच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.